सध्या तरी लातूर शहर हादरलं आहे, मी असं बोलणार नाही, कारण याच लातूर शहरामध्ये दर दिवसाला दर रात्रीला काही ना काहीतरी घटना घडतच आहेत। तालुका लातूर, खोपेगाव, वय वर्ष 29, शंतनू समुकराव हा मुलगा आहे, त्यानंच आपल्या वडिलांचा छातीमध्ये चाकू खुपसून खून केला आहे। कृष्णकुमार समुकराव, वय वर्ष 55, अशा या मुलाच्या वडिलांचं नाव आहे। जर मुलंच आपल्या आई वडिलांचा खून करत फिरत असतील तर या मुलांना जन्म तरी द्यायचा कशासाठी? जे वडील आपल्या मुलांच्या बोटाला धरून त्याला चालवायला शिकवतात, जग दुनियादारी दाखवतात, तोच मुलगा आपल्या वडिलांचा आई वडिलांचा खून करतो आहे। जर आई वडिलांनी मुलांना जन्मच नाही दिला तर मूल जन्म घेईल का आणि हेच मुलंही जग दुनियादारी पाहतील का? सध्या तर या तरुण वर्गाला काही शब्द देण्यासाठी किंवा कुठला संदेश देण्यासाठी माझ्याकडे तर शब्द उरला नाही, किंवा मला तो शब्द सांगायला सुद्धा सध्या सुचत नाही। अंगावर शहारे आणणारा ही घटना आहे, ज्या वेळेस हा मुलगा चाकू घेऊन आपल्या वडिलांच्या छातीमध्ये चाकू खुपसून वडिलांचा खून करतो, त्यावेळेस त्या वडिलाचं मन काय म्हटलं असेल, किंवा त्या आईचं काळीज काय म्हटलं असेल। 9 महिने 9 दिवस मुलाला पोटात ठेवायचा, याच उदरातून मुलाला जन्म द्यायचा, त्याला जग दाखवायचा, आणि तोच मुलगा मोठ्यापणे चाकू घेऊन जर वडिलांचा खून करत असेल, आई वडिलांचा खून करत फिरत असेल, तर शब्द शेवटचा सांगायचं एकच उरतो आहे की मुलांना जन्म देण्यापेक्षा वांज म्हणून जीवन जगल्यालंच बरं। आता सध्या तरी पालकांना एवढं सांगू इच्छिते की जी काही तुमची प्रॉपर्टी असेल ती कुठल्याही प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करू नका। तसंही कायदेशीररित्या कुठल्याही मुलांचा आई वडिलांच्या प्रॉपर्टीवर अधिकार नाही। प्रॉपर्टी ही मुलाला द्यायची का नाही हे आई वडिलांच्या हातामध्येच आहे। जर आपल्याला वाटत असेल की आपला खरंच मुलगा आपल्याला खूप त्रास देत आहे तर पूर्णपणे आई वडिलांनी या मुलांना आपल्या प्रॉपर्टीतून बेदखल करावं, आणि कुठेतरी आई वडीलच या मुलांना सूट देण्यामध्ये गुन्हेगार आहेत का असं मला वाटतंय। कारण जर तुमच्याकडे खरंच प्रॉपर्टी आहे ना, तर कुठल्याही प्रॉपर्टीचा माज आणि पैशाची जाणीव या मुलांना करून देऊ नका। 18 वर्षे झाली, विषय संपला, तुम्ही करा आणि तुम्हीच खा। कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना पैशाचा मोह माया दाखवू नका, जेणेकरून आपली मुलं बिघडतील। कारण मुलांना असं वाटू लागेल की आपल्या वडिलांकडे प्रॉपर्टी आहे तर आपल्याला कमवायची गरजच नाही। या प्रॉपर्टीवरच मुलं आजकालची माजली जात आहेत, पण मुलांना हे समजत नाही की पुढे चालून हीच प्रॉपर्टी आपलीच आहे। अरे प्रॉपर्टी म्हणजे आई वडील हेच तुमची प्रॉपर्टी आहे। संस्कार म्हणजे काय? आता मी पालकांना हा उपदेश देऊ शकत नाही की आजकालच्या मुलांना संस्कार नाहीत किंवा तुम्ही संस्कार द्या। संस्कार म्हणजे काय या शब्दाचा लॉंग फॉर्मच आजकालच्या तरुण विद्यार्थ्यांना माहिती नाही, आणि आपण हे संस्कार या मुलांना देऊ शकत नाहीत। कारण सध्याची मुलं संस्कार या शब्दाच्या नावामध्ये कुठल्याही डिक्शनरीमध्ये बसत नाहीत। आई वडिलांनी शक्यतो आपली स्वतःचीच काळजी घ्यायची आहे, सतर्क राहायचं आहे, सावधान राहा, सतर्क राहा। आणि मुलांना जे तरुण वर्ग आहे त्यांना मी एवढं सांगू शकते की बाबांनो, जर तुम्हाला तुमच्या आईवडील सांभाळणं होत नसतील, जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं ओझं होत असेल, तर चाकू खुपसून त्यांचा जीव घेण्यापेक्षा त्या आईवडिलांना अनाथ आश्रमामध्ये सोडा। कमीत कमी तिथं मरणार नाहीत, 3 टाईम नाही पण 2 टाईम तरी त्यांचं पोट तिथे नक्कीच भरल। पण कुठल्याही तरुण वर्गाने आपल्या आईवडिलांचा असा जीव घेऊ नये, कारण हे मुलं आईच्या या गर्भाला कलंक आहेत। तेव्हा पालकवर्ग सावधान राहा, सतर्क राहा, आपली प्रॉपर्टी आपल्या मुलांच्या नावेही करू नका, आणि आपला पैसा त्या मुलांच्या खात्यामध्ये किती टक्के द्यायचा हे आई वडिलांनी ठरवायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र।